नमस्कार. आपण श्रवण करीत आहोत परमपूज्य स्वामी वरदानंद भारती अर्थात पूर्वाश्रमीचे प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले लिखित हिंदू धर्म समजून घ्या. राष्ट्र. ज्यांनी आपले प्राचीन वाङ्मय पाहिलेच नाही ते राष्ट्र ही कल्पना इंग्रजांनी शिकविली असे मानतात. वास्तविक राष्ट्राचा विचार आपल्या समाजातून कधी गेला नाही. इमा राष्ट्रस्य वर्धिनी हा मंत्र इंग्रजांचा निश्चित नाही. कोणी एक गृहस्थ आपल्या घरी आलेल्या अतिथीची पूजा करतो त्यावेळी देवा राष्ट्रस्य गुप्तै अभयस्यावरुथैः आपः पादा वने जनी द्विषन्तुं निर्दहन्तु मे अशी प्रार्थना केली जाते. या सत्पुरुषाच्या पायावर ओतले जाणारे जे पाणी आहे ते माझ्या राष्ट्राचे रक्षण करो आणि माझ्या शत्रूचा अर्थात राष्ट्रीय पातळीवरील शत्रूचा नाश करो. मनुष्य आपल्या घरी यज्ञयाग करतो, पूजापाठही करतो, पण मागतो काय? सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःखमाप्नुयात्. ही प्रार्थना केवळ व्यक्तीकरिता नाही, ती समाजाकरिता आहे, राष्ट्राकरिता आहे. काले वर्षतु पर्जन्यः पृथिवी सस्यशालिनी अधनाः सधनाः सन्तु जीवन्तु शरदः शतम् अपुत्राः पुत्रिणः सन्तु जीवन्तु शरदः शतम्. ज्यांच्याजवळ पैसे नाहीत त्यांना पैसे मिळोत, ज्यांना संतती नाही त्यांना संतती प्राप्त होवो. पाऊस वेळेवर पडो. पाऊस वेळेवर पडायचा तर जंगलतोड थांबविली पाहिजे. श्री मधुकरराव चौधरी माननीय पांडुरंग शास्त्रींच्या परिवारातले बनून गेले. त्याचे कारण त्यांची वनमंदिराची योजना. शासकीय पद्धतीप्रमाणे त्या प्रकल्पासाठी लाखो रुपये खर्च होऊनही किती झाडे जगली असती व किती नाहीशी झाली असती कोणास ठाऊक. कारण शासनाचे हे लाखो रुपये कमिटीच्या केवळ मीटिंग्जमध्येच खर्ची पडले असते. माननीय पांडुरंग शास्त्रींच्या परिवाराने हे साध्य केले. त्याचे कारण शास्त्रीजी सांगतात, भक्ती इज अ सोशल फोर्स. भक्ती ही मोठी सामाजिक शक्ती आहे. आयडॉल वर्शिप इज अ परफेक्ट सायन्स. मूर्तिपूजा हे संपूर्ण विज्ञान आहे. या माध्यमानेच स्वाध्याय परिवाराने एके ठिकाणच्या कडवे शत्रुत्व असलेल्या दोन जमातींचा एकोपा साधून दिला. किती कडवे शत्रुत्व होते! एकीकडे एक खून झाला तर त्याचा सूड म्हणून दुसरीकडे 2 खून होत. त्यासंबंधी लोकांनी अनेक प्रयत्न केले. निरनिराळ्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पोलीस हताश झाले. शासनाने हात टेकले. पण आमच्या पांडुरंग शास्त्रींची मंडळी तेथे गेली आणि त्यांनी 3 वर्षात त्या 2 गटात समझोता घडवून दोघांचे सत्यनारायण एकत्र केले. हे भक्ती इज अ सोशल फोर्स या अधिष्ठानावर घडले. मात्र ही भक्ती कोणा पुढाऱ्याची नाही, कोणा मंत्र्याची नाही. ही भक्ती पाहिजे ईश्वराची. म्हणून तो ईश्वर, तो कर्मविपाक, तो पुनर्जन्म हे सर्व स्वीकारावे लागते. या मालिकेमुळेच सर्व समाज संतुष्ट होता, सुखी होता, समाधानी होता. महाभारत काळापासून 2500 वर्षे पुढे सगळे निरामय होते. सिकंदराच्या आक्रमणानंतर नाना प्रकारचे अत्याचार माजले. दूरदर्शनवर चाललेल्या चाणक्य या मालिकेवरून ते कळून येते. पण ती मालिकाही समजेनासे झाले म्हणून काही लोकांनी पाहण्याचेच सोडून दिले म्हणे. मी सांगतो आहे एवढ्यासाठी की कर्मविपाकाच्या सिद्धांतावर आपली वर्णव्यवस्था आधारलेली आहे.